वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि माझ्या महाराष्ट्र पोलीस परिवारातील सर्व सदस्यांनो, 37.5 वर्षाच्या सेवानंतर आज मी सेवानिवृत्त आहे. त्या निमित्ताने आयोजित या फेअरवेल परेडला उपस्थित राहताना माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या होत आहेत. गेली 2 वर्षे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून काम करण्याची जबाबदारी मला मिळाली. हा काळ माझ्यासाठी खूप अभिमानास्पद व महत्त्वाचा ठरला. या काळात संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती एकूणच चांगली आणि सक्षम राहील यांचे समाधान मला आहे. विविध मोठे सण व उत्सव, निवडणुका, धार्मिक मिरवणूक, सामाजिक कार्यक्रम या सर्व काळात आपण शांतता आणि सुव्यवस्था राखू शकलो याचा मला अभिमान आहे. नागरिकांचा विश्वास टिकवणे आपल्या शक्य झाले हे आपल्या सर्वांचे यश आहे. याच काळात लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका तसेच नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका अत्यंत चुरशी वातावरणातील शांततेत नियमबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडल्या याचा मला खरोखर अभिमान वाटतो. मी स्पष्ट सांगू इच्छिते की हे यश कोणत्याही एका व्यक्तीचे नाही, हे संपूर्ण पोलीस दलाचे सर्व अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे जॉईंट एफर्ट्स आणि टीम वर्कचे आहे. या प्रवासात एक महत्त्वाचा बदल विशेष नमूद करावासा वाटतो, तो म्हणजे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वी हे क्षेत्र नक्षलग्रस्त म्हणून ओळखली जात होती. पण अनेक वर्षांचे सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आणि टीम वर्कमुळे आज त्यांची स्थिती खूप बदललेली आहे. आता हे क्षेत्र नक्षल इफेक्टेड यादीतून बाहेर येऊन लिगेसी आणि थ्रस्ट डिस्ट्रिक्टमध्ये समाविष्ट झाली आहे, म्हणजे नक्षल मुक्त झाली आहे. आज तिथे फारच कमी नक्षलवादी शिल्लक आहे आणि परिस्थिती खूप चांगली झाली आहे. हा बदलही जॉईंट एफर्ट्स आणि टीम वर्कमुळे शक्य झाला आहे. मी माझ्या कार्यकाळात एक गोष्टीवर विशेष भर दिला आणि मला वाटते पुढील काळात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ती गोष्ट म्हणजे कोर पोलिसिंग किंवा बेसिक पोलिसिंग आहे. कोर पोलिसिंग का अर्थ आहे की लोकांची सुरक्षितता पाळणे, कायद्यापुढे सर्वांना समान मानणे आणि सर्वांना न्याय मिळवून देणे आणि यावर आपला खरा भर असला पाहिजे. इतर सर्व उपक्रम नंतर येतात. मला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या बोधचिन्हाची आठवण होत आहे. आपल्या दलाच्या बोधचिन्ह सदरक्षणाय, खलनिग्रहणाय यांचा अर्थ स्पष्ट आणि महत्त्वाचा आहे. सदरक्षणाय म्हणजे नागरिकांचे संरक्षण आणि खलनिग्रहणाय म्हणजे दुष्टांवर कायदेशीर कार्यवाही म्हणजे दुष्टांचे निग्रहण करणे. आणि हे बोधचिन्ह पाहताना बरेचदा आपल्या नजरेत न पडणारी पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे त्या बोधचिन्हातील अभय मुद्रेतील हात. मला आपल्या नजरेस आणून द्यायचे आहे की हे हात कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांसाठी दिलेला विश्वास आणि सुरक्षिततेचा संदेश आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. या दीर्घ सेवेत मला महाराष्ट्र राज्याने खूप काही शिकवले. अनेक वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांकडून, सहकाऱ्यांकडून तसेच कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल पर्यंत सर्वांकडून मी खूप काही शिकले आहे. त्यापैकी अनेक जण आज निवृत्त झाले आहेत, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज मी मागे वळून पाहते तेव्हा मनात एक नॉस्टॅल्जिक भावना येते. अनेक आव्हानं आली, कठीण प्रसंगी आले, पण आपण सर्वांनी मिळून शांतपणे, धीराने आणि जबाबदारीने काम केले. ही गोष्ट मला माझ्या आयुष्यात यापुढेही प्रेरणा देत आहे. मला अजून खूप बोलावसे वाटते, पण मी माझ्या भावना व्यक्त करणारे एक पत्रही सर्व अधिकाऱ्यांना लिहिले आहे. त्यात माझ्या भावना अधिक सविस्तर मांडल्या आहेत. त्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेता इथेच थांबते.
आपल्याला दिलेले सहकार्य प्रेम आणि विश्वास बदल मनपूर्वक धन्यवाद मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.